स्पोर्टचे आमचे सहकारी मित्र त्यानंतर सुनीलदादा पाटील या कालुराम पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. विक्रम स्पोर्ट वडुंगर संघाची गेली कित्येक वर्ष ते सेवा करतायत. अगदी त्यांना महेश काबूकर देखील जॉईन झालेत. खूप सिनियर खेळाडू आहेत आणि जय बजरंग कारिवली स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केलं होतं. कालुराम पाटील माजी संघनायक देखील राहिलेले आहेत आणि बारकेदादा पाटील यांच्या नावाची जर्सी एक सिनियर खेळाडू आहेत. धन्यवाद कालुदादा पाटील. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये ऐकूया चालू सामन्याचं पहिलं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद कालीराम किनी सर. नमस्कार सर्वांना. जय श्रीराम. खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डावाला केली जाते सुरुवात एका धावेने. विनोद हा फलंदाज आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मामाचा जर विचार केला तर सारंगाव संघाची एक घोडदौड सांभाळणारा आहे गोलंदाज पाहतो कित्येक वर्ष सातत्याने. जानमान सारंगाव संघाच्या सलामीवर गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी विश्वास पाटील. एकता सारंगाव नवीन 40+ चे सिनियर खेळाडू यांच्यावर विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. चौकार आलाय. ओटो मनोज ठाकरे. या ठिकाणी आपण पाहतोय येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने डावाला आकार मिळला जातोय. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजे एका बाजूला जर विचार केला तर गोलंदाज चांगला आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट आक्रमण विनोदचं एक चांगलं पाहायला मिळतंय. कारण आपण जर पाहिलं तर आक्रमणे बचावाचं मूल साधन असतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतले होते आणि ते चौकार म्हणजे 6 धावा धावफलकावरती लागले आहेत. धावा बनवाव्या लागतील कारण समोर टीम तेवढीही ताकदवार आहे. पाहूया पुढील चेंडूसाठी गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस आपल्याच फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा या ठिकाणी आपण पाहतोय मानस धरला होता परंतु आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सात धावा धावफलकावरती एक चांगली मॅच मित्र आपल्या भेटीसाठी ही एक पाहायला मिळते. विजय स्पोर्ट खांडपे वर्सेस जय हनुमान सारंगाव आणि त्यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल विक्रम स्पोर्ट वडनगर आणि गावदेवी फादवड या दोन टीममधील. दोन्ही टीमने आपण पाहतो या हंगामातील एक चषक नाईट स्पर्धेचा पटकावलेला आहे ना. अशा दोन टीममधील तो द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकते ती म्हणजे आपण पाहू शकता 9 या अंकावरती विजय स्पोर्ट खांडपे संघ आपण पाहतोय की या हंगामामध्ये या संघासमोर खेळत असताना निसष्ट विजय संपादन केला होता. पाहूया या ठिकाणी काय घडेल. यावेळेस हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक दुरून पोहोचला जातोय. चांगला प्रयत्न पाहायला जरूर मिळाला परंतु चेंडूला काही थांबवता आलं नाही आहे. चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार येतोय चौकार.
लॉट कमिटी मेंबर, ऑल टीम, गावदेवी भादवाड आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर दोन्ही टीमचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बघा, आपल्या संघटनेनं पंचांना आधी सूचना दिलेली आहे की तिसरा पंच तुम्हाला कमिटी सांगणार नाही, खेळाडू ऑब्जेक्शन घेणार नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदानामध्ये जायचं आहे. हे अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष आणि कमिटीकडून पंचांना मुभा दिलेली आहे. प्लीज आपण फक्त खेळत राहा, कोणावरही अन्याय केला जाणार नाही आहे. ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1/15, म्हणजे धावसंख्या भरपूर चांगली आहे धावफलकावरती आणि त्यातल्या त्यात एक चांगला फलंदाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय स्टेअर केलं जाते, दिशा दिली जाते एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु चेंडू डीपमध्ये आहे त्या कारणास्तव आपण पाहू शकता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही टीम अतिशय ताकदवार आहेत, यात मात्र काही शंका नाही आहे. नेहमी आपण कुठल्याही इव्हेंटमध्ये असो 100% देण्याचा प्रयत्न या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाहूया या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणापर्यंत कोण बाजी मारेल. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातो किपरच्या हातामध्ये. फुलरलेनचा हा चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पदधालित्य, पायांची हालचाल, फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आहे. परिणामस्वरूप कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. फुलाजी म्हटलं तर एक सिनियर क्रिकेटर आहे आणि एक चांगला गोलंदाज आहे. जिद्दी आणि चिवट असा हा गोलंदाज. पाहूया पुन्हा एकदा होतं तयार आणि स्टेअर केलेल्या या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय चेंडूला टॅप केलं जाते, एकच धाव घेतली जाते. एक चांगला कमबॅक केला जातो या ठिकाणी फुलाजी यांच्या माध्यमातून, कारण आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 3च धावा खर्च केलेत. म्हणजे आपण पाहू शकता किती ताकदवार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडतंय. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 18 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय की पूर्णपणे बॅकवर्डवर जाऊन पुढे चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि इथं मात्र पंच आमच्याकडे बोलताना व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. विनोद आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. 7 धावांवरती नाबाद खेळतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा इथं पाहायला गेलं तर चेंडूचा पाठलाग इथेही करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. निर्धावची झाली सांगता आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे दाखवलं जाते. एक चांगलं नीट आणि क्लीन टेलिकास्ट ओम फोटोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. लाईव्हच्या या दुनियेमध्ये भरारी घेत असताना हे एक टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. अनिल केनी आपण पाहिलं तर याचे प्रोप्रायटर आहेत. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धावची सांगता होते. धावसंख्याला थांबवलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 15 होत्या आणि आता मात्र दुसरं ओव्हर चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 19, म्हणजे आतापर्यंत 4 धावा खर्च केले गेले आहेत. म्हणजे पाहू शकता किती किफायती आणि कंजूस गोलंदाजी. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धावची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. कित्येक सामन्यामध्ये आपली गोलंदाजी जादू दाखवत असताना फुलाजी पाहायला मिळते. आज या मॅच मध्ये सुद्धा एक अतिशय ताकदवार चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाल्या. त्यानंतर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये हा सांघिक खेळ आहे, सहकार्याचा खेळ आहे. माझ्या एखाद्या सहकार्याने जर चुकी केली असेल त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं माझं काम आहे आणि ते काम पूर्णपणे फुलाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतंय. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येईल. या ठिकाणी उपस्थित मान्यवर असतील प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून ओम फोटोच्या माध्यमातून आपण पाहतोय की ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. या सर्वांचं खासदार बालेमामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या हंगामामधील ही 4थी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते आणि अफलातून आयोजन नियोजन
कमी दिवस असताना एक चांगली स्पर्धा प्रशंसा केली जाते, कारण याला एकच आहे की कमी दिवसामध्ये चांगली स्पर्धा आपल्याला साकारताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये श्यामदादा चौगुले शिक्षण महर्षी आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि उद्योजपती वडवणगार आपण मान्यवर कक्षामध्ये आहे दादा. श्यामदादा चौगुले यांचं खासदार बाळेमामा चषक 20-25 मध्ये गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर टू मनोज. धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमा केल्या जात आहेत आणि इथनं जर तुम्हाला जास्त धावा ठोकायच्या असतील तर आता मात्र हवाई सफर करावा लागेल. 21 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. क्या बात आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व शिक्षण महर्षी सन्मान्य श्यामजी चौगुले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कित्येक वर्ष क्रिकेटवरले प्रेम आतापर्यंत त्यांना जागृत ठेवलं गेलं आहे. यावेळेस केवळच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली जाते. गोलंदाजी धार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक फुलाजी आणि तिसरं षटक मानाजी यांच्या माध्यमातून हाताळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मानाजी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती पुढे चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस बॅटवरील कडा घेतली गेली आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं फंबलिंग जरूर झालं गेलं, परंतु स्ट्राईक आपल्याकडे राखली जाईल, कारण एक पिंच हिटर आहे, एक स्फोटक फलंदाज आहे, नेहमीच मोठमोठ्या इनिंग खेळण्यामध्ये माहिर असा हा विजेंद्र स्ट्राईकवरती येतोय. संघाला गरज आहे आज, पाहूया ती खेळली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी होती, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा घेता आला नाही आहे आणि धावी घेतली नाही आहे. निर्धाव या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 23 या अंकावरती अजूनही थांबून आहे. विजय स्पोर्ट खांडपे वर्सेस जय हनुमान सारंगाव या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध आपल्याला अनुभवाला मिळतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतंय. पाहूया पंचांच्याकडे काय इशारा केला जाईल. यस, डॅमेज सोडून जातोय असा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलचा अवंतर धावेचा या ठिकाणी केला जातोय भरणा, कारण डॅमेज जर पाहिली तर एक कॉइन जरी सुटला गेला तरीही तो व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या क्रिकेटच्या नियमाविरुद्ध हा चेंडू निश्चित घोषित नेहमीच केला जातोय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र उडवला जरूर आहे, परंतु फसला गेला आहे. क्या बात आहे. फलंदाज बाद होत आहे या ठिकाणी विजेंद्र जेलच्या स्वरूपात. थँक्यू संजयभाई म्हात्रे साहेब आणि संतोषजी तरे. आपण जर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर मान्यवर कक्षामध्ये या. वेलकम. रवींद्र तरे सर, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि जिल्हा परिषद गोवे इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि गावदेवी भादवडे संघाचे कोच देखील आहेत. तरे सर आपण या मान्यवर कक्षामध्ये. रवींद्र तरे सर, आपलं खासदार बाळेमामा चषकामध्ये गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू मनोज. या ठिकाणी आपण जर पाहिले की महत्वपूर्ण विकेट होते आणि ती प्रस्थापित केली गेली आहे. मिलिंद येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या अगेन चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून दर्शवलं जाते की बॅटला चाटून शरीराचा वेध घेतला गेला होता, कारण आपण पाहतोय की हलकीशी अपील सुद्धा मानेजी यांनी दर्शवली होती की LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय म्हणून, परंतु अतिशय चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून. तीन षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय आपण 25. क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ नेहमी आपण म्हणतो ना की
सरड्याहून अधिक गतीने रंग बदलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या आणि 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त 10 धावा जमा केल्या गेल्या. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील असा एक भल्या मोठ्या फलंदाजाला पाहायला मिळाला, परंतु तोही फेल ठरला गेला. या ठिकाणी आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 6 धावा धावफलकावरती जमा केलेल्या होत्या. इथे मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. सर्व काही दारोमदार जे आहे ना ती विजय स्पोर्ट खानपे संघाचे आता मात्र या 2 फलंदाजांमध्ये आहे, कारण मोहन आणि मिलिंद ही चांगली जोडी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतर धावेचा भरणा होतोय. धावसंख्या 27 या अंकावरती. 40 पर्यंत धावसंख्या नेणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की सुरुवात हिम्मत याने कुठेतरी खराब केलेली आहे. लय अजून सापडले नाही. या बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून हाताले गेल्यात. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, इथं मात्र मोठा फटका खेळण्याची नामी संधी चालू आली होती, परंतु चेंडू मात्र पाहतोय आपण फायलिंगच्या रिजनला ट्रॅव्हल झाला. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. बघा शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि यानंतरचे दोन्ही टीम पहिल्या फेरीचा 4था सामना असेल. गावदेवी भादवड आणि विक्रम स्पोर्ट वडुणगर दोन्ही टीम इथे पोचले आहेत. संघनायकानं विना विलंब पहिल्या डाव संपेल तेव्हा दोन्ही संघनायकांनी लगेच आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण एक स्वागत सन्मान देखील या ओव्हर नंतर करणार आहोत. ओव्हर टू मनोज. पुढे चेंडू या वेळेस आक्रमण पाहायला मिळत होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीत चेंडू. आपण पाहतोय आता या ठिकाणी लेगबाजच्या स्वरूपात ही एक धाव पाहायला मिळाली. स्कोअर कार्डमध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, परंतु व्हाईट बॉलची काही प्रतिक्रमा थांबत नाही आहे. सुरुवातीला 2 चेंडूवरती सुद्धा वाईट पाहायला मिळाले. 2 चेंडू लिगल झाले, त्यानंतर हा वाईट. धावसंख्या 33 या अंकावरती. 33 धावा ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला पाहतोय आपण डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला, मिस फील्ड. चेंडू फरार झाला सीमा पार. लकीली येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच प्रल्हाद दादा नाईक भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि गावदेवी भादवाड या संघाचे संघनायक उद्योजक उद्योगपती आहेत भादवाड. आपलं देखील दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजयभाई म्हात्रे साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी ही बॅटवरती चेंडू काय घेता येत नाही आहे आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते, ती म्हणजे जाऊन पोहोचते 38. या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर निश्चितच मित्र म्हणेन एक चांगला स्कोर असेल. पाहूया, परंतु तोही कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि तिसरीची मागणी केली जाते, परंतु तिसरी धाव कंप्लीट होत नाही आहे. फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावसंख्या आता पाहतोय आपण 40 या अंकावरती. 41 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळेल जहानमान सारंगाव संघासमोर. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल, सामन्यावरती पकड कुठला संघ मजबूत करेल येणारा काल सांगून जाईल. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरकडे. थँक्यू. मी आपल्याला थांबवतोय. चला पण नाणेफेकी करू. निवृत्ती थांबायचं आपण पण. चला गावदेवी भादवा टीम
प्रल्हाददादा नाईक आणि विक्रम स्पोर्ट वडनगर सँडी पाटील. मी आपले गावचे पोलीस पाटील निलेश जगन्नाथराव माली आणि संतोष बाबू माली आणि निवृत्ती माली यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. चला निलेश, आपले शुभ हस्ते आपण आजच्या दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. या प्रल्हाददादा नाईक गावदेवी भादवड संघाचे संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे संघनायक सँडी पाटील. मनोज ठाकरे यांना जोडलेत आमचे मान्यवर पोलीस पाटील निलेश माली, समाजसेवक संतोष बाबू माली आणि आमचे निवृत्ती माली हे मान्यवर जोडलेत. ओव्हर टू मनोज. धन्यवाद. तर एक बिग फाईट बिग मॅच मित्र आपल्या भेटीसाठी आलेले आहे. मी तर म्हणेन फायनलचे पहिले फायनल असेल, कारण या अंगामध्ये आपण पाहतो या दोन्ही टीमने एक एक चषक पटकावलेला आहे. तर दोन्ही संघनायकांना दाखवलं जाते या अनोखं नाणं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की खासदार चषक, दुसऱ्या बाजूला आयोजक टीम अर्थात गुरुदत्त मानकोली असं कॉईन आहे. तर कोण कॉलिंग करेल? यस, विक्रम स्पॉट वडनगर संघाच्या माध्यमातून गुरुदत्त मानकोली असं कॉलिंग केलं होतं. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. क्या बात आहे, खरोखरच चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचे कॉल जे आहे ते आपण पाहिले तर गावदेवी भादवड संघाच्या बाजून लागलेला आहे आणि आपण विचारूया त्यांना की नाणेफेक आपण जिंकलात तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, फील्ड प्लेस आपण स्वीकारलेले आहेत. समोर टीम जी आहे ती पण चांगली आहे. आपण पाहिलं तर या टीम्सला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच या पूर्ण अंगामध्ये आता हंगाम आपला सरत आलेला आहे. काहीतरी 1-2 स्पर्धा बाकी असतील, परंतु या पूर्ण हंगामामध्ये आपण टॉप 4 मध्ये या टीमशी कधी लढत केली आहे का? हा, नक्की झाले लढत. किती वेळा लढत झाली अशी? मला वाटते 2 का 3 वेळा. यस, 3 वेळा लढत झाली. या 3 वेळा लढतीमध्ये आपण विजय किती वेळा संपादन केलं? एकदा पण नाही ना. हां, 3 वेळा मी. यस, म्हणजे आपण बघू शकता किती ताकदवर टीम आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की या स्टेजला पोहोचलेले आहात म्हणजे या टीमचा आत्ता तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला असेल, कारण टॉप 4 मध्ये आपण 3 वेळा त्यांच्याशी संघर्ष केला. एकदा आपल्या हाताला विजय संपादन केलं नाही आहे, परंतु या वेळेस अधिक ताकदीने अधिक तीव्रतेने आपला संघ उतरेल. आपला संघ परिपूर्ण आहे. हां, परिपूर्ण आहे. यस, ही स्पर्धा जी पाहतोय ना आपण खूप चांगली रंगवली जाते. प्रत्येक संघनायक येतो या स्पर्धेचं घवघवून कौतुक केलं जाते. तर आपण या स्पर्धेबद्दल आणि आयोजन टीमबद्दल आपण काय म्हणाल? तसं बघितलं हा ग्राउंड खूप छान आहे आणि खूप या नाईटच्या टुर्नामेंट झाल्या या ग्राउंडवर आणि गुरुदत्त मानकोली संघाने आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं ओपिनियन दिलं. आपण जाऊया विक्रम स्पॉट वडनगर संघाच्या संघनायकाकडे. आपण जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यस, हवं ते मिळत नाही आहे, हवं ते घडत नाही आहे, तेव्हा अधिक ताकद लावावी लागते, जोर लावावं लागते. कारण प्रभावाच्या विरुद्ध ज्यावेळी तुम्ही कामगिरी करताय त्यावेळेस तुम्हाला रणनीती अधिक चांगली वापरावी लागते आणि त्यामध्ये तुम्ही माहीर आहात. आपण आता फलंदाजी करणार आहात तर किती धावांचा असं डोक्यात प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग वगैरे तसं काही नाही, पण शक्यतो 50+ करण्याचा प्रयत्न करू. यस, 50 धावसंख्या आहे, खूप चांगली धावसंख्या आहे. कारण या ग्राउंडचा विचार केला तर आपण ही स्पर्धा पाहतो खूप चांगली रंगवलेली आहे आणि आपण ही 4थी स्पर्धा आहे. भरपूर ठिकाणी आपण ही खेळला आहात आणि अंगामध्ये तुमचाही खेळ सर्वोत्तम पाहायला मिळते. समोर टीम ही ती ताकदी तोलामोलाची आहे, नो डाऊट. पण या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे ना. जी लाईव्ह आपण दिसते टी व्ही वगैरे याच्यावरती मोबाईलवरती बघतो त्याच्यावर क्लिअरिटी एवढी दिली ना ओम फोटो स्टुडिओने, तर त्याच्यावर क्लिअरिटी कुठे बघितली नाही आतापर्यंत. क्या बात आहे, क्या बात आहे. ओम फोटोचं सुद्धा कौतुक केलं जातं. मित्र, आपल्या नावाचा दबदबा तुम्हाला ठेवायचा असेल ना तर सातत्यपूर्वक कामगिरी चांगली असावी लागते आणि ती कामगिरी आपण पाहतोय ओम फोटोची चांगली पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी वेल कॉम्प्लिमेंट दिलंच जातोय. तर तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते आपण पाहतोय गावदेवी भादवड संघाच्या बाजून लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण अर्थात फील्ड प्लेस स्वीकारलेला आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. शिक्षण महर्षी आणि वडनगर गावचे उद्योगपती आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार श्यामदादा चौगुले यांचा आपण शुभ सन्मान करूया. अविन माली यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल. प्रल्हाददादा नाईक आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे
ते देखील उपाध्यक्ष आहेत. श्यामदादा चौगुले यांचा शुभ सन्मान. अविन माली मानकुली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर प्रल्हाददादा नाईक यांना आपण सन्मानित करू. उद्योजक उद्योगपती आहेत. भादवड आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि संघनायक गावदेवी भादवड संजयभाई म्हात्रे यांच्या टीमचे संघनायक होणं हे सोपं काम नाही आहे. कित्येक वर्ष प्रल्हाददादा नाईक यांच्या खांद्यावरती जबाबदारी. त्यानंतर आपण रवींद्र तरे सरांना देखील सन्मानित करणार आहोत. एक स्वागत सन्मान आपण घेऊ. रवींद्र तरे सर भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, निवेदक आणि जिल्हा परिषद गोवे शाळेमध्ये सध्या सर कार्यरत आहेत. रवींद्र तरे सर गावदेवी भादवड संघाचे कोच देखील आहेत. संजयभाई म्हात्रे साहेब, संतोषजी तरे आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान केला जातो पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा. रवींद्र तरे सरांना देखील शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. धन्यवाद. O2 संदेश. थँक्यू कालीराम केनी. 41-41 लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग. मॅचला सुरुवात झाली आहे. 2 बॉल टाकून झाल्यात. पहिला बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर आली आहे सिंगल. नक्कीच अगदी जानमान सारंगाव संघाच्या खेळाडूंना, एकता सारंगाव संघाचे नवीन 40+ चे उत्कृष्ट खेळाडू विश्वासदादा पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 500 रुपये. धन्यवाद. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. बॉल निर्धाव. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अडवा बाटने प्रहार झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सुनीलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पुढचा बॉल. या बॉलर देखील अजून एक चांगला फटका. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. ड्रेस ग्रुप आमचे फुलाजी पाटील, शिवाजीदादा पाटील, मानवजी पाटील, सूर्यजी पाटील आणि धनाजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि नक्कीच त्यांच्या लाडक्या संघाला जयहनुमान सारंगाव यांना शुभेच्छा. धन्यवाद. सूर्यजी पाटील. O2 संदेश. कॅच ड्रॉप आणि सोबतच सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी. फुलाजी याचा झेल सोडणं कदाचित टीम खांडपेला महाग पडेल. कारण फुलाजीकडे भरपूर मोठी क्षमता आहे आणि सातत्याने तो दाखवत आलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 41 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात. बिनबाद 12 धावा धावफलकावर. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात त्या ठिकाणी.
भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, ज्यांच्या नावाचा अगदी बिग शो कमिंग सून आहे. वेलकम ज्ञानेश्वर म्हात्रे दादा. षटकातील पुढचा बॉल या बॉलर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. चुकीचं क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणावरना. आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार चौकार. एक धाव कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज लहू मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक महत्त्वाचा खेळाडू टीम जय हनुमान सारंगावसाठी. आतापर्यंत चांगल्या धावा बनल्यात, कारण 41चा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जगदीश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रन आउटची विकेट. फलंदाज बाद. दिलीप नवीन फलंदाज जो नॉन स्ट्रायकर आहे. या जोडीवर भरपूर काही डिपेंड असेल. आता मात्र सारंगाव संघ. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या बॉलर्स 2 धावा कंप्लीट झाल्या. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
लहूच्या बॅट मधून अगदी रणनीती क्लिअर आहे त्या ठिकाणी. अगदी हलक्याने पुश करण्यानंतर डबॉलसाठी कॉलिंग वारंवार होत आहे. जगदीश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणावरनं. पंचांनी मात्र हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. सुरक्षित आहे का त्या ठिकाणी लहू, हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. यस, डिसिजन या ठिकाणावरनं आलाय. बॅट्समन आउट. लहूला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट मिळाली आहे टीम खांडपेला. धाबा धावफलकावर 23 असताना मात्र ही विकेट. दोन षटकांचा खेळ कंप्लीट. 23 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचं षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. नवीन फलंदाज मानाजी मैदानाच्या आतमध्ये येतोय. बारामध्ये 18 अजूनही ठोकायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद भोईर. अत्यंत महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल. या भलेसा बॉल कव्हरेज झोन मधून ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या वेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. बाय 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद गणेश दादा ठाकरे. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिलिंद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर डबल कन्वर्ट झाली त्या ठिकाणावर ना. दिलीप समोर असताना मिलिंद बोलतोय. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. अतिशय सुरेख चेंडू या वेळेस पाहायला मिळाला. अगदी बॉलला पुढे ठेवला होता. वेगाने बीट केलं दिलीपला. संपर्क पाहायला मिळत नाहीये. मिलिंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस त्रिफला उडवलाय फलंदाज बाद. दिलीपची महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी.
नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एक महत्त्वाची विकेट टीम खांडपेला मिळाली आहे त्या ठिकाणावरनं. 25 या धावसंख्येवर चौथी विकेट. मिलिंद भोईर चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 2 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट काढली आहे. बॉल टाकून झाल्यात 3, मात्र अजूनही 3 बॉल बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल. समोर नवीन फलंदाज मुकेशला आपण पाहतोय. या बलेचा बॉल पायावर आदळला होता, संपर्क नाही आहे आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल कंप्लीट झाली आहे. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे, कारण समोर डावखुरा फलंदाज मानाजी वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया मानाजी कशा प्रकारे फलंदाजी करेल. चेक. संजयभाई म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यस, चालेल, धन्यवाद. नंतर आठवणीने या. धन्यवाद धन्यवाद. यस, नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अगदी सुरेख ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि त्या दरम्यान अगदी योग्य वेळेला रिटर्न केलं त्या ठिकाणावरनं मुकेशने. नाहीतर अजून एक रनआउटची विकेट शक्यता नाकारता येत नव्हती. ट्वेंटी 28 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. मिलिंद पुन्हा एकदा. अगदी महत्वाचा बॉल या षटकातील. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तर धावा शेवटच्या षटकामध्ये किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 बॉलमध्ये आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड मला सांगतायत 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर पाहूया गोलंदाज कोण येतोय. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर मोहन. पाहूया मोहन पाटील कशा प्रकारे हे षटक हाताळेल. 6 बॉलमध्ये 9 रोखायच्या आहेत. टीमच्या कॅप्टनने जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का, की त्या उलट या 9 धावा काढल्या जातील टीम सारंगावच्या बाजूने. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 हे आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून ही दुसरी रजनी. काल चेरोबा कोन
हा संघ क्वालिफाय झालाय, परंतु आजच्या दिवसातून अर्थातच आजच्या रजनीतून कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे नक्कीच आमचं लक्ष आहे. खास करून पुढची मॅच जी आहे ना, फाईट ऑफ द नाईट, विक्रम स्पोर्ट वडुनगर विपक्ष गावदेवी भादवड, ते जे दोन संघ, ज्या दोन टीममध्ये काय कमालीची मॅच कारिवली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. मोहन पाटील बॉलिंग ट्रॅकवर, चला थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, टीम खांडपे मध्ये हर्ष, फलंदाज बाद. नवीन फलंदाज निकम मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 बॉल आणि 9 ची आवश्यकता. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. पुढचा बॉल, मोहन पाटील पुन्हा एकदा. या बले समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क हवा तसा नव्हता. काऊ कॉर्नर रिजन मधून बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले, सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकला आणि आता मात्र 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलत असताना आपल्याला दिसतंय. मानाजी काय करेल हे आपल्याला पाहावं लागेल. अगदी कॅपॅसिटी जी आहे ना ती भरपूर मोठी आहे मानाजीकडे. नक्कीच सिद्ध करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, मोहन पाटील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, मानाजी सज्ज झालाय. या बलेचा बॉल खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ मिळाली आहे टीम सारंगावला. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. आहेत 37. आता बनवायचे अजूनही 4. 3 चेंडूमध्ये 4. मान्यवर कक्षामध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले कार्याध्यक्ष आणि गुरुदत्ता सिनियर 40+चे सिनियर खेळाडू नरेश कदम माली यांचे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, धन्यवाद. यस, जिद्द हाच यशाचा मार्ग आहे. अर्थातच जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना येऊन ठेपलाय. 3 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. पुढचा बॉल, या बले संपर्क अवध असा नाही आहे. एक चांगला बॉल त्या ठिकाणी मोहन पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निर्धाव आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. पुढचा बॉल, या बले 6व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2च्या मदतीने आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. बाकी आहे फक्त आणि फक्त शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 2 ची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी.
व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. काय कमालीची मॅच या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये, काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ विजयी होईल, खांडपे की सारंगाव, सारंगाव की खांडपे, या सर्व प्रश्नांची उत्तरं या शेवटच्या बॉलच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 2ची आवश्यकता. मोहन पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय त्या ठिकाणावरनं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि बदल जरूर पाहायला मिळेल, कारण अगदी महत्वाचा बॉल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. अंतिम बॉल मागे दडलंय काय. मोहन पाटील सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने मानाजीला आपण पाहतोय. अंतिम चेंडू, या मॅच मधील शेवटचा बॉल. एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. या 2 धावा काढल्या जातील का, की त्या उलट या 2 धावा रोखल्या जातील. थोडं स्पीडअप करा टीम खांडपेचे कॅप्टन. चला शेवटचा बॉल. मोहन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. मानाजी सज्ज झालाय. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये त्या ठिकाणी विजेंद्र. चुकी झाली त्या ठिकाणावरनं आणि त्या चुकीचं रूपांतर मॅच लॉस. थ्रो कलेक्ट झाला असता तर नक्की चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु 2 धावा त्या ठिकाणावरनं कंप्लीट झाल्यात आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय जय हनुमान सारंगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. विजय स्पोर्ट खांडपे मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हेरो ज्याने फेकलं होतं 1 षटक, 6 धावा खर्च करत 1 विकेट घेतली होती आणि सोबतच महत्वाच्या विजयाच्या 14 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, नाव आहे मानाजी. नक्कीच अगदी या सामन्यातून विजय स्पोर्ट खांडपे या संघाला पराभवाचा धक्का दिला जहानमन सारंगाव टीमनं. अडलक उमेश पाटील, जितेंद्र पाटील, विजेंद्र पाटील, ऑल टीम विजय स्पोर्ट खांडपे. अगदी या सामन्यातून सामनावीर खेळाडू DS ग्रुपचे सदस्य मानाजी पाटील. नक्कीच फुलाजी देखील सामनावीरच्या रेसमध्ये होते आणि आपण सामनावीर ट्रॉफी वितरणासाठी मान्यवर कक्षामध्ये आमचे इनके नरेश कदम माली, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करूया. मानाजी पाटीलला अभिनंदन. जय हनुमान सारंगाव टीम आणि हार्ड लक टफ लक विजय स्पोर्ट खांडपे. मानाजी पाटीलला सामनावीर ट्रॉफीचं वितरण करताना गुरुदत्त सिनियर 40+ चे आमचे सिनियर खेळाडू. अभिनंदन मानाजी पाटील, बहुत खुश है. सुनील दादा पाटील देखील खुश आहेत. क्या बात आहे. नक्की सुनील दादा पाटील जहानमन सारंगाव संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि विजय स्पोर्ट खांडपे संघाचे उमेश पाटील आणि जितेंद्र पाटील